क्या निर्णय लिया। तो चलते हैं वहां पर, माइक्रोफोन रवि के पास है। ओवर टू रवि भंडारी। अजिंक्य आ जाइए ना इधर जरा। हाँ आ जाओ, जल्दी आ जाओ। हाँ फाइन क्या है, क्या हुआ? फर्स्ट मैच में एक बॉलर टू गलत किया, एक वो जो है ना, वो जस्ट बिकॉज ऑफ एक बॉलर आपका कम था, राइट? जो अभी भी कम है। ओके देन आई विल चेंज वन प्लेयर। चेंज कर लीजिए ना, कोई दिक्कत नहीं। दो ओवर नहीं करना है। दैट्स द फॉर्मेट। वो उसमें लिखा है ना, उसमें लिखा है। एक बॉलर को ले लो ना किसी को। लेट मी सी। नो वरीज। आप उधर है सर। हेलो बुधिया जी, आइए आइए। आप एकदम शोले के गब्बर सिंह के अंदाज में आ रहे हैं। कितने आदमी थे आपके साथ? अजिंक्य जल्दी आ जाइए जरा। बाएं हाथ में आपके पंडरपुरी। डीजे तब तक चलने दो थोड़ा थोड़ा। हाँ ये फाइनल है, फाइनल है। सामना असेल 4 ओव्हर 4 ओव्हर्स 4 गोलंदाज। 4 षटकांचा सामना असेल। दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आणि नाणेफेक संपन्न होते सन्माननीय विनायक सर नाणेफेक दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा। तर बँड्स पदक आणि इथे नाणेफेक। बँड पथकाला थोडंसं थांबवतोय, बँड पथकाला थोडंसं थांबवतोय। हॅलो थोडंसं थांबायचंय। तर या ठिकाणी आपण ट्रॉफी हंटर संघाचे संघटनेकडे नाणेफेक जिंकले। आपण प्रथम काय घेत आहे? आप पहले क्या ले रहे? मैं पहले फील्डिंग ज्वाइन। आप पहले फील्डिंग क्यों रहे? आप पहले बल्ले क्यों नहीं कर रहे? फील्डिंग हमारी चेजिंग हमारी स्ट्रेंथ है, सो हम उसको चेज कर रहे हैं। फाइनल में खेलते टाइम कैसा लग रहा है? हम लोग प्रोजेक्ट वाले हैं, डिलीवरी फास्ट करते हैं। तो क्या लगता है इस फाइनल खेलते टाइम, क्योंकि पहली बार ये टूर्नामेंट रखा है, तो इस बारे में आप क्या कहेंगे? फाइनल वी वर नॉट नोइंग कि हम लोग फाइनल खेलेंगे, बट वी वर नोइंग दैट वी विल विन। अब व्हाट वी विल विन एज अ टीम, दैट इज व्हाट द आउटकम इज, बट अल्टीमेटली एंड गोल था कि हमारी ऑर्गेनाइजेशन का पूरा विन है। इट्स अ जॉइंट विन टुगेदर। हम फाइनल खेल रहे हैं, इट्स ऑल्सो आवर टीम। जो भी जीतेगा इट्स कम्प्लीटली अ विन फॉर वन टीम। तर 300 संघाच्या संघाने सांगितलं की आम्ही नाणेफेक जिंकले। आम्ही कधी स्वप्न पाहिलं नव्हतं की आम्ही अंतिम फेरीमध्ये दाखल होऊ, पण आता मात्र आम्ही अंतिम फेरीचे ट्रॉफी घेऊनच आम्ही घराकडे आमच्या ऑफिसकडे रवाना होऊ, असं त्यांनी या ठिकाणी वर्तवलंय। क्रिकेट कृषक संघाचे संघटक माझ्यासोबत आहेत। तर क्या लगता है इस फाइनल खेलते टाइम? It's feeling great. So it's played well to reach the finals. So I'm sure that they'll do the same momentum to keep the pace in the final to win the tournament. At the same time, I wish both the team good luck. ऐसा आपको लग रहा था कि हम लोग फाइनल में आएंगे? No, we were kind of looking at the first match. I was sure that we'll make it in the final.
सरांनी सांगितलं की पहिल्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने आम्ही खेळलो आणि त्या सामन्याच्या माध्यमातून असं वाटायला लागले आपण प्रत्येक सामना जिंकायचा आहे आणि अंतिम फेरीत जायचं आहे. त्यांनी देखील सांगितलं की आम्हाला देखील पहिल्या क्रमांकाचं चषक घेऊन आम्हाला आमच्या ऑफिसकडे आमच्या घराकडे जायचं आहे. तर दोन्ही संघाला आपण हार्दिक शुभेच्छा देऊया आणि या ठिकाणी जाऊया पुन्हा एकदा बँड पथकाकडे. दोनों टीम के लिए एक मैसेज है, उन्हें मंजिल नहीं मिलती जो किस्मत के सहारे हैं, वह जिंदगी मौत है जो हिम्मत के हारे हैं. सो लेट्स प्ले विथ एस्पिरिट. मैं कुछ पूछा नहीं क्या रहता है सर. अभी जैसे आप ही बोले तो मैं आपने बोल दिया बात खत्म. मैं आया अपना काम दिया, अब वो काम आपका है दरअसल. अभी वैसे ये हाँ तो देखेंगे. वो गवर्नर ने कुछ बोला होगा या क्या भी होगा तो देखते हैं. हाँ हाँ वही मेन चीज़ वही है ना. तो चलते हैं फाइनल की तरफ. इंतज़ार है हमारी मराठी मायबोली का. लेकर आ रहे हैं हमारे काका मात्रे, अलीबाग फ्रॉम रायगड. टॉस कोण जिंकलं हे नाही ट्रॉफी हंटर्स. अच्छा किती ओव्हरची फिल्डिंग घेतली? 4 ओव्हरची ट्रॉफी आणि क्रिकेट क्रुशर्स ना. ट्रॉफी हंटर्स आणि टॉस विन कोणी काय घेतलंय? हे नाही ट्रॉफी हंटर्स फिल्डिंग घेतली ना. फील्डिंग घेतली. ट्रॉफी हंटर. आइए सर. तर जाऊया आपण एकदा आपण अंतिम सामन्याकडे. ट्रॉफी हंटर्स विरुद्ध क्रिकेट कर्शस या दोन संघामध्ये ही लढत तमिळपणा 4 षटकांची असेल. 4 गोलंदाज असतील. तर या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजक यांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. पंच रवी पवार सर लालबाग, अभि परब सर ट्रॉम्बे, विजय केळी सर ट्रॉम्बे यांचा हार्दिक आभार. गुणलेखनाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या ठिकाणी अविनीश प्रजापती भांडूप यांनी खूप चांगलं योगदान दिलंय आणि या संपूर्ण मॅनेजमेंटमध्ये दिलीपजी कवस आणि प्राजक्ताई देसाई यांचा देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. समालोचकमध्ये हरीशजी मिश्रा सर परेड यांचा हार्दिक आभार व्यक्त करून त्यांनी अतिशय सुंदर हिंदी समजून त्यांचा आवाज आपण ऐकायला मिळाला आणि सर्व 10च्या 10 संघांच्या खेळाडूंनी या ठिकाणी कोणत्या प्रकारचं गालबोट न लागता ही क्रिकेट स्पर्धा संपन्न करण्यामध्ये खूप चांगलं योगदान दिलं. त्यांचा देखील हार्दिक आभार व्यक्त करून आपण जाऊया मैदानाकडे. बँड पथकाचा देखील हार्दिक आभार व्यक्त करूया आणि जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी अंतिम फेरीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. बँड पथकाच्या माध्यमातून अर्थातच त्यांना ही सलामी दिली जाते.
सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. अक्षय आणि संदेश ही जोडी मैदानामध्ये येते आणि बँड पथक आपण पाहतात की अतिशय उत्साही या ठिकाणी खूप चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून आपल्याला सकाळीच्या सत्रामध्ये आणि आता देखील पाहायला मिळालं. आणि असं नेहमी म्हणतात की यासाठीच केला होता अट्टास की शेवट गोड व्हावा आणि खरं तर पहिला प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळाला तो अर्थातच या ठिकाणी STT ग्लोबल डाटा कंटस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ज्यांची पहिली क्रिकेट स्पर्धा STTG DCI त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया पुढील वर्षासाठी, कारण खूप चांगलं आयोजन नियोजन त्यामध्ये पाहायला मिळालं. आणि जसं मी मगाशी उल्लेख केलं ते दिलीपजी गवत सर आणि प्राजक्ता देसाई मॅडम यांनी खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी दिले. रवीजी यांचं देखील हार्दिक आभार व्यक्त करूया आणि जाऊया मैदानाकडे. अंतिम फेरीची लढत, शुभेच्छा. आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी महेंद्र, समोर अक्षय आहे, त्याला साथ देतो संदेश. पहिला चेंडू इथे स्वैर, महेंद्र इथे मात्र आपण बेडबेड क्षेत्रामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्रच्या चेंडूवर येतो तो पण 2 धावा सहजगत इथे मिळाल्या. 2 धावांचं योगदान इथे मिळालं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 3च्या घरामध्ये. तर 3 धावा धापलकर इथे आपण पाहायला मिळालं. अंतिम फेरी यासाठीच केला होता टस की शेवट गोड व्हावा आणि खरोखर कोणत्या प्रकारचं गालबोटलं एकदा खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. आपण सर्वांचे आभार व्यक्त केले आणि मैदानाकडे आपण या गोलंदाज महेंद्र आपल्या बॉलिंग मार्कवर पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र हवेतून करण्याचा प्रयत्न केले. इथे लॉंग लेग क्षेत्रामधून स्क्वेअर लेग मधून चेंडू जाईल सीमारेषेकडे आणि घेतोय अंतिम फेरीतला एक सुंदर फटका, चौकार. चौकार येतोय तो फलंदाज. या ठिकाणी आपण पाहतात अक्षयच्या बॅटमधून 6 धावांचं योगदान इथे पाहायला मिळालं. पहिले षटक मार्गस्थ 4 षटकांचा ही अंतिम फेरीची लढत. पाहूया कोणता संघ या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा जो चषक आहे जो उंचावेल याचं उत्तर आपल्याला मिळेल. दरम्यान यावेळी मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आपण पाहतात तो गेलाय लॉंग धावा तब्बलकावर इथे आपण पाहायला मिळाला. एक चांगली फलंदाजी अक्षय या ठिकाणी करतोय. तब्बल 3 चेंडू मध्ये त्यांनी 10 धावांचं योगदान इथे दिलंय. गोलंदाज महेंद्र पंचांच्या उजवीकडून एंड बदलतोय. यावेळी मात्र यॉर्करमध्ये चेंडू होता, ड्राईव्ह केलाय. इथे मात्र आपण पाहता चेंडू जातोय तो मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्रशे चेंडूर येईल तो पण 2 धावा सहजगत इथे मिळाला. धावफलकात पुन्हा एकदा वाढ होईल आणि एकूण धावा धावफलकात जाऊन पोहोचतात त्या 13च्या घरामध्ये. 13 याबद्दल मी मगाशी म्हणालो होतो की सचिनजी तेंडुलकर यांचा अतिशय आवडता अंक, कारण वयाच्या 13 वर्षी त्यांनी मेलबर्न स्टेडियमवर भारत व पाकिस्तान या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये कपिलदेव निकंज यांचा झेल घेतला होता. दरम्यान या ठिकाणी हवेतून पाहतात गोलंदाज स्वतः झेल खाली आहे, विकेट प्राप्त करतो आणि पहिला फलंदाज 13 धावसंख्येवर मैदानातून बाहेर होतोय.
बाद होऊन परतला या ठिकाणी पाहायला मिळत. धावा दाखल करायला 13 आणि खरं 13 अंक हा अशुभ आकडा ठरतोय तो क्रिकेट क्रुशर्स या संघासाठी. आपण आज यंत्रयुगामध्ये आहोत अर्थातच संगणकाच्या माध्यमातून आपण पाहतो, परंतु काही भावना असतात. 13 हा खतरनाक अर्थात अंक तुम्हाला पाहायला मिळतो. 17 देखील अशुभ आकडा असं म्हणलं जातं पंचांच्या उजवीकडून. महेंद्र यावेळी सुरेख स्वीप करण्याचा प्रयत्न केला. इथे पण पाहतात क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. इथे 1 धावीचं योगदान इथे मिळेल. 1 धाव संघाला मिळते. 14 धावा धाबलकावर. आपण पाहतात अंतिम फेरीची लढत ट्रॉफी हंटर्स विरुद्ध क्रिकेट क्रुशर्स या दोन संघामध्ये नाणेफेक जिंकली ट्रॉफी हंटर्स संघाने. आणि संघाने सांगितलं धावा धाबलकर आल्यात त्या या ठिकाणी आपण पाहतात धावा धाबलकर आल्यात त्या 14 धावा धाबलकर आल्यात. षटक इथे समाप्त झाले. पहिल्या षटकाची सांगता गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. नवीन षटक घेऊन गोलंदाज रणजॉय या ठिकाणी येतोय. 14 एक गडी बाद 14 धावा आहेत त्या क्रिकेट क्रुशर्स या संघाच्या ट्रॉफी हंटर्स या संघाविरोधात. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर 8 डापावर उतरण्यापाई मध्यम गती मारा करतोय. यावेळी गोलंदाज रणजॉय बॅकफुटवर जाऊन चेंडूला खेळायचा होता, मात्र डाव्याच्या बाहेर चेंडू स्वैरचा इशारा पंचांचा. 1 धावीचं योगदान इथे मिळेल. दाबलकात 1 वाढ होईल. 15 धावा धाबलकावर. गोलंदाज रणजॉय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. समोर मात्र फलंदाज आपल्या पाहायला मिळतो तो अमोल. 1 धावीचे योगदान त्यांनी आतापर्यंत दिले. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी या ठिकाणी हुक केलंय. टायमिंग शॉट पाहायला मिळतो. चेंडू जाईल तो लॉंग लेग क्षेत्रामध्ये आणि इथे येते शानदार 6 धावा. पदक तर या ठिकाणी आपण पाहतात 21 धावा धाबल करायला. एक फलंदाज मैदान गमावल्यानंतर षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र चेंडू थांबणार नाही आणि फाईन लेग मध्ये येतोय. आणखीन एक सुंदर फटका. चौकार 4 धावा. ठिकाणी आपण पाहतात चांगली फलंदाजी अमोलच्या माध्यमातून. 3 चेंडूमध्ये 11 धावांचं त्यांनी योगदान दिलं. अक्षय यांनी 11 धावांचं योगदान देऊन बाद झाला होता. 1 गडी बाद. दाबलका धावा 25 आल्यात. तर 0 धावसंख्येवर तुम्ही पाहता संदेश पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी त्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र पुन्हा एक मात्र लॉंग लेग क्षेत्रामधून स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जाईल आणि इथे चौकार 4 धावा.
चौकाराच्या माध्यमातून धापलकर धावा येतात 33-19 या धावसंख्येवर या ठिकाणी तुम्ही पाहताय ते अमोलला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, यावेळी मात्र चांगला चेंडू, पंचांकडे दाद मागितली फलंदाजांनी, मात्र चांगल्या चेंडूची समाप्ती इथे पाहायला मिळते. 1 बाद 33 धाव धापलकर आल्यात. दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये अंतिम फेरीची लढत आपण या ठिकाणी पाहतात आणि खरं तर 10 संघामधून हे 2 संघ अंतिम फेरीमध्ये आलेत. हे योगदान आपण पाहायला मिळतं. आपल्या चांगली फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्राच्या माध्यमातून खरं तर हे दोन्ही संघ तुम्ही पाहायला मिळतात. आता अंतिम फेरीची लढत कोण जिंकेल याचं उत्तर वेळ आणि दरम्यान या मात्र हवेतून खेळलाय आणि जातोय मिड विकेटला, येतोय एक शानदार फटका, षटकार 6 धावा. झालेत 39 धावा धापलकर आल्यात. त्या क्रिकेट क्रुशर्स या संघाच्या अगदी पहिल्या सामन्यापासून खूप चांगलं योगदान या दोन्ही संघांनी दिले. आपल्या प्रतिस्पर्धी संघाला त्यांनी पराभूत केलं आणि त्यामुळे योगदान इथे मला. नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय श्रीकृष्ण, यावेळी तिसरं षटक घेऊन ट्रॉफी हंटर्स संघाचा गोलंदाज. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने हा चेंडू, मात्र आपण पाहता नो बॉलचा इशारा इथे पंचांचा, कारण चौथा टप्पा ते पाहायला मिळाला आणि त्यामुळे चेंडू गेला तो अर्थात मिड विकेट क्षेत्रामध्ये नो बॉल येईल. 2+1 3 धावांचं योगदान इथे मिळालं आणि पुढचा चेंडू फ्री हिट. 42 1 बाद 42 गोलंदाज आहे श्रीकृष्ण. 42 धाव धापलकावर. यावी उंचपर असा फटका खेळलाय. आमच्या अर्थातच बँड पथकाचं स्वागत, षटकार 6 धावांसाठी. महेंद्र मात्र या ठिकाणी थोडेसे नाराज, अशा प्रकारे धावा आले तर कसं काय व्हायचं हा प्रश्न त्यांच्या समोर पडलाय. या ठिकाणी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, 1 धावेचं आणखीन एक योगदान इथे निश्चितच मिळेल. 1 धाव संघाला, 49 धावा धापलकावर. 49 कारण एकमेव महेंद्र असा खेळाडू आहे ज्याने आतापर्यंत प्रत्येक वेळेला समालोचना विचारले धावा किती झाल्या, धावा किती, स्कोर किती, कारण तो प्रश्नचिन्ह त्यांच्या चेहऱ्यावरच नेहमी असतो. दरम्यान यावेळी मात्र हवेतून हुक करण्याचा प्रयत्न केलाय. फटक्यामध्ये ताकद नव्हती. चेंडू आपण पाहतात तो जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये, क्षेत्रशे चेंडू येतात. तोपर्यंत 2 धावा सहजगत त्या धापलकर इथे मिळाल्या. अर्धशतका पलीकडे धावा धापलकर आल्यात त्या क्रिकेट क्रुशर या संघाच्या. षटक क्रमांक 3 आपण पाहतात. 1 बाद 51 धावा आल्यात. स्पिन मास्टर संघ थोडासा नाराज असेल कारण त्यांना अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळाली नाही, पण चांगला खेळ त्यांनी केला होता पहिल्या प्रयत्नामध्ये. पुढचा चेंडू, यावेळी मात्र आणखीन एक मस्त फटका. इथे चेंडू लॉंग लेग मधून जाईल, चेंडू सीमापार, षटकार 6 धावा. मध्ये 33 धावा कुठून काढल्यात. संघाची धावसंख्या 57च्या घरामध्ये, तर त्याला संदेश साथ देतोय. 3 चेंडूमध्ये 9 धावांचं त्यांनी योगदान दिलं. श्रीकृष्ण पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावी हा चेंडू पूल केलाय. यावी क्षेत्ररक्षक आहे चेंडूवर, झेल घेणार का, झेल मात्र इथे सुटतोय आणि अर्थातच अनमोलला पुन्हा एकदा चांगलं योगदान इथे मिळतंय. तोपर्यंत धावा मात्र धापलकर या ठिकाणी वाढतात आणि
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 3च्या माध्यमातून 1:60. प्रतिषटक 20 ची सरासरी या ठिकाणी आपण पाहायला मिळतात. त्यामुळे नक्कीच अंतिम फेरीचा जो आपण पाहतात एक धरालता चषक या ठिकाणी कोण उंचवणार. महेंद्र यांना प्रश्नचिन्ह पडला की त्यांना असं वाटत होतं की आपला संघ जिंकेल. हरकत नाही, क्रिकेटमध्ये कधी काही घडू शकतं. दरम्यान या ठिकाणी महेंद्र यावी ज्या दिशेने झेल पाहूया, क्षेत्ररक्षक म्हणून येतात. झेल मात्र इथे पुन्हा एकदा सुटतोय. फलंदाजाला जीवदान इथे मिळालं. 2 धावांचं योगदान इथे मिळेल आणि 2 धावांच्या मध्ये तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला गेला. तिसरी धाव 3 धावा इथे धावफलकावर नोंदवल्या गेल्या. चांगली फलंदाजी अमोलची 33 10 चेंडूमध्ये 36चे योगदान त्याने दिलंय आणि त्याला साथ देतोय तो संदेश. 4 चेंडूमध्ये 12 धावा, 3 षटकं इथे समाजवली. 63 ही धावसंख्या धावफलकर आले. आणि आता पाहूया शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावांचं योगदान असेल क्रिकेट क्रुशर्स या संघाच्या माध्यमातून. 63 धावा म्हणल्यानंतर प्रतिषटक जर आपण इथे पाहिलं तर अर्थातच 21 ची सरासरी धावफलकावर नोंदवली गेले. ती क्रिकेट क्रुशर्स संघाच्या माध्यमातून अंतिम षटक असेल. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि शेवटचे षटक फेकण्यासाठी गोलंदाज. So Anthony, can I send you the ship manager number? 63 आणि पाहूया या स्पर्धेमध्ये धावांचा उच्चांक तब्बल आपण पाहिला तर 79 हा धावांचा उच्चांक नोंदवला गेला होता क्रिकेट क्रुशर्स या संघाच्या माध्यमातून. तो आपल्या धावांचा उच्चांक या ठिकाणी ते मोडीत काढणार का. पहिला चेंडू या षटकातला हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. इथे क्षेत्रक्षक चेंडूवर येतील. तो बंड 1 धाव इथे धावफलक इथे नोंदवले गेले. 1 धावीचं योगदान इथे मिळेल. 64 गोलंदाज शेवटचे षटक घेऊन सम्राट गोलंदाज आहे. यावेळी मात्र ऑफसाईडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केलाय. शेतीचे चेंडू जाणार तोपर्यंत चेंडू सीमारेषेकडे येतो. एक आणखीन सुंदर फटका चौकार. 4 धावांचं योगदान आणि बघता बघता धावा धावफलकर 68. 68 धावांचा उच्चांक. 79 धावांचं त्याच संघाचं क्रिकेट क्रुशर्स संघाचं मागच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता स्पिन मास्टर्स या संघाविरुद्ध. दरम्यान या ठिकाणी यष्टेशक खूप चूक करतोय. चेंडू आपण पाहतात देतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये जे क्षेत्ररक्षक चेंडू जाणार तो पण इथे मात्र लेग बायचा इशारा पंचांचा. 4 धावा. धन्यवाद डीजे. धन्यवाद. एक गडी बाद 72. 72 3 चेंडू बाकी आणि या 3 चेंडूवर पाहूया 40 या धावसंख्येवर अनमोल जाऊन पोहोचलाय. 13 ची योगदान संदेशने दिले. गोलंदाज शेवटचे षटक घेऊन या ठिकाणी मात्र आपण पाहतात पंचांकडे दाद मागितली गेली. पंचाने हात जमिनीत समांतर केलेत. 1 धावीचं योगदान इथे आणखीन धावफलकात वाढेल. 73. 73 सम्राट गोलंदाज आहे. येणारे 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 73 धावा धावफलकावर. हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. हवेमध्ये आहे शेतीचे चेंडू झेलपासून खूप दूर होते. 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्यात. शॉर्ट वाडिश मैदान क्षेत्रामध्ये 2 धावा इथे धावफलकर मिळाल्यात आणि बघता बघता धावा धावफलकर त्या 1 गडी बाद 75. मागच्या सामन्यात 1 गडी बाद 79 धावा नोंदवल्या क्रिकेट क्रुशर्स या संघाने. 2 चेंडू बाकी आहेत आणि धावांचा उच्चांक इथे मोडला जाईल का. पुढचा चेंडू आणि या ठिकाणी पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न केलाय. इथे आपण पाहतात लॉफ्टेड शॉट होतात मिडाऊन क्षेत्रामध्ये. शेतीचे चेंडू येतात तो म्हणतात 2 धावा सहज इथे धावफलकर इथे नोंदवल्या आणि 3ऱ्या धावीसाठी देखील फलंदाज धावत आहेत. 3री धाव देखील इथे पूर्ण करण्यात यशस्वी ठरले. 3 धावांचे योगदान आणि 78 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू बाकी असेल. 78 एक शॉट आहे माफ करा तर त्यामुळे धावा धावफलकर येतील त्या 77. 77 शेवटचा चेंडू आहे
आणि आपला धावांचा उच्चांक मोडण्यासाठी खरं तर 3 धावांची गरज आहे ती क्रिकेट क्रुशर्स या संघाला या शेवटच्या चेंडूवर. आणि या ठिकाणी हवेतून खेळला आणि हा उच्चांक नोंदवला. षटकार. पुन्हा एकदा आपण जाऊया परळचा अतिशय गोड आवाज हिंदीमधून हरीश मिश्रा सरांकडे. ओव्हर टू हरीश मिश्रा. धन्यवाद. धन्यवाद काका मात्रे जी. फ्रॉम अलीगढ़ टू रायगढ़, अलीबाग टू रायगढ़, सॉरी.
21। अगली गेंद सूरज की, गेंद हवा में जरूर है, एक रन पूरा किया, दूसरे रन के लिए जा रहे हैं, गेंद हाथों से छूटी, बैकअप अच्छा, आसानी के साथ 2 रन मिलता हुआ। वहां थोड़ा सा खिंचाव पैर में साफ दिखाई दे रहा है, अंकुश के दाहिना पैर झटकते हुए आप देख रहे होंगे। इस बीच गेंद लेकर तैयार सूरज आयरी, इस बार ऑन ड्राइव लॉन्ग ऑन के क्षेत्र में मिसफील्ड हुआ और गेंद पहली बार गलती देखने को मिली। 4 रन का इशारा। फाइनल में बल्लेबाजी भी नहीं कर पाए और क्षेत्र रक्षण में थोड़ा सा ढीलापन और चौका चला गया। इस बार सर के ऊपर से निकाला है गेंद को, नहीं रोक पाएंगे। 6 रन का इशारा अंपायर का। अतिरिक्त 1 लेग बाई के रूप में कुल मिलाकर 13। सूरज की गेंद, फुल टॉस गेंद, दूसरे रन के लिए मुड़े तेजी से, थ्रो आया काफी तेज थ्रो था, 2 रन बटोरे, टीम का स्कोर पहुंचा 15। गेंद और बल्ले का संघर्ष चलता हुआ, साथ निभा रहे हैं बल्लेबाज अंकुश। इस बार हितेश आए हैं प्रारंभिक बल्लेबाज के रूप में साथ में। इस बार ऊंचा स्ट्रोक है और कैच वहां पर छूटा। जीवनदान मिला हितेश को। ओवर समाप्त। 1 ओवर की समाप्ति पर रन संख्या 16। नया ओवर लेकर तो तुरंत अगर आप जाना चाहते हैं तो तुरंत पहुंच जाइए। वो ओवर समाप्त हुआ है। पहली गेंद, देखना है गेंद बल्ले से लगी अथवा नहीं। 1 रन तेजी से दौड़कर पूरा किया। कलाइयों का इस्तेमाल किया था, संभवतः गेंद बल्ले के अंदरूनी हिस्से से लगकर गई। 1 रन दे गई बल्लेबाज हितेश को। टीम का स्कोर बढ़ता हुआ 17। जयेश हैं गेंदबाज। मैच का दूसरा ओवर चल रहा है, उनका अपना ये पहला ओवर। जयेश की गेंद, तेज ड्राइव मिड ऑफ में, 1 रन पूरा किया। दूसरा रन लेना चाहते थे, थ्रो गया विकेट कीपर के पास, केवल 1 रन मिला। स्कोर बढ़ता हुआ 18 बिना कोई विकेट खोए। एक जीवनदान जरूर मिला है हितेश को, जब 4 नंबर की जर्सी में शॉर्ट मिड विकेट पर कैच छूटा था खिलाड़ी के हाथों से। अगली गेंद, इस बार गेंद को हवा में जरूर खेला, ठीक तरह से बल्ले पर आई नहीं। गेंद जा रही फाइनल की तरफ, 1 रन दौड़कर पूरा किया। दूसरे रन के लिए जाना चाहते हैं। जब तक थ्रो आएगा विकेट कीपर के पास, दूसरा रन पूरा होता हुआ टीम का स्कोर बढ़ता हुआ 20। दूसरा ओवर चल रहा है। 3 गेंदें हो चुकी हैं जयेश की। चार रन दिए हैं अपने इस ओवर में। इस बीच अगली गेंद, काफी ऊंचा स्ट्रोक, गेंद के नीचे आए और आउट।
गेंदबाज 99 रन की जर्सी में, बल्लेबाज 99 रन की जर्सी में। दारोमदार अंकुश पर थोड़ा सा मोच जरूर आई है दाहिने पैर में। क्या बात है, देखिए ये होती है निगाहें, अपने अपने कर्म। प्रशंसा करूंगा अंपायर खेनी की, स्ट्राइक पर चले गए थे वहां पर बल्लेबाज अंकुश, वापस बुलाया अंपायर ने कि आप आइए नॉन स्ट्राइकर एंड पर। और एक ऐसा खिलाड़ी जिसे होना नहीं चाहिए मैदान पर, ये मुंबई के मैदानों में अक्सर देखे जाते हैं, अंतर्राष्ट्रीय स्तर पर कभी कभार देखने को मिले हैं। इस बीच अगली गेंद, खेलने का प्रयास वहां पर, चूंकि गेंद गई विकेट कीपर के पास डॉट गेंद के रूप में। ट्वेंटी फॉर लॉस ऑफ 1 विकेट। जयेश तैयार, अगली गेंद लेकर तेजी से बल्ला नीचे लाया, ढकेला गेंद को, यॉर्कर लेन की गेंद थी, 1 रन दौड़कर पूरा किया। रेना ने खाता खोला। सर्कल के बारे में हमारे अंपायर एकदम तटस्थ है। दो ओवर समाप्त हो गए हैं, आखिर के 2 ओवर बचे हैं, 12 गेंदें बाकी हैं। हाँ जी बताते हैं, 20 रन, क्षमा चाहता हूँ 21 रन पीछे हैं। और ये 21 रन काफ़ी महंगा पड़ सकता है। इस ओवर में 42 होने चाहिए थे, 2 ओवर में समाप्ति पर, 2 ओवर की समाप्ति पर मात्र 21 रन, यानी 21 रन पीछे चल रहे हैं हंटर्स। अब ट्रॉफी धीरे धीरे दूर होती जा रही है। पहली गेंद, चार रन का इशारा अंपायर। नुकसान पर तीसरा ओवर चल रहा है। अगली गेंद, इस बार एक्स्ट्रा कवर के ऊपर से मिड ऑफ की तरफ से लंबी दौड़ लगाई, गेंद को फील्ड किया, केवल 1 रन मिला वहां पर। जानते हैं कि खिलाड़ी चोटिल हैं, केवल 1 रन से संतुष्ट बल्लेबाज रेना है। जी हाँ, स्प्रे मंगा रहे हैं वहां पर अपने साथी खिलाड़ी के लिए रहना है। इस बीच अगली गेंद, इस बार ड्राइव किया, फॉलो थ्रू में मिसफील्ड हुआ, लेकिन तेजी से मुड़े गेंद पर झपटे, गेंद को फील्ड किया, कोई रन नहीं। 26 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। अगली गेंद ओवर द विकेट, गेंद हवा में ऊंची और ये कैच छूटा। स्कोर बढ़ता हुआ 26। रेनो खेल रहे हैं 6 रन पर। अंकुश फाइनल में ज्यादा कुछ कर नहीं पाए हैं, प्रयास जरूर किया, लेकिन मात्र 2 रन पर खेल रहे हैं, 4 गेंदों का सामना किया है। अगली गेंद संदेश की, ऑफ स्टंप के बाहर लपेटने का प्रयास वहां पर बल्लेबाज रेनॉय का। अंपायर से कह रहे हैं मेरे पहुंच के बाहर, अंपायर ने कहा बिल्कुल सही लाइन और लेंथ पर, डॉट गेंद।
संदेश तैयार, तेज रफ्तार की गेंद, हुक कर दिया उस गेंद को, वन बाउंस पर गेंद को फील्ड किया गया वहां पर खिलाड़ी के द्वारा, चौकन्ने थे खिलाड़ी, केवल 1 रन मिला और इसी के साथ ओवर समाप्त होता हुआ 28 for 1। छप्पन रन चाहिए, मैं बताना नहीं चाहता था क्योंकि 6 गेंदों में बनेंगे नहीं। एक गलती वहां पर रेनॉय ने कर दी, प्रारंभिक बल्लेबाज के रूप में मैदान पर भेजा नहीं कप्तान ने, और वो गलती महंगा पड़ गया। हितेश को भेजा गया, हितेश अंजाम दे रहे थे, लेकिन एक जो कहते हैं ना जोड़ी, जो जोड़ी होती है पर्टिकुलर, देखिए हितेश के जाने के बाद बैट्समैन वहां पर इंजर्ड हो गया, ये होती है जोड़ी का लक। अगली गेंद, इस गेंद की पहली गेंद हुक किया। देखिए 1 रन से ज़्यादा नहीं मिल सकता क्योंकि आपका खिलाड़ी चोटिल हो चुका है। दूसरे रन के लिए निकले हैं, तेज रफ्तार, दूसरा रन पूरा कर लिया। इस बार साहस दिखाया, मंजिल अब काफ़ी दूर निकल चुकी है। 6 गेंदों में अब 5 गेंदें बची हैं। 54 रन चाहिए, 54 टू विन। अब नो बॉल वाइड बॉल लगातार अगर गेंदबाज गेंद करे, और वो भी सृजित जी हैं, उनके गेंद पर 6 छक्के लग सकते हैं, 1-2 वाइड आ सकते हैं, लेकिन मुश्किल है 56 रन तक पहुंचना। और इस बार खेल दिया एक्स्ट्रा कवर के ऊपर से, 4 रन का इशारा अंपायर का। अगली गेंद, इस बार बल्ला घुमाया जरूर था। अरे बल्लेबाजी करना वो भी चाहते हैं, आ जाइए सिंगल ले लीजिए। रेनॉय 1 रन पूरा किया, बुलाया साथी बल्लेबाज प्रवीण ने। प्रवीण ने खेल दिया उसे, लॉन्ग लेग, वहां पर खिलाड़ी चौकन्ने हैं, मजबूत दीवार वहां पर लगाई है कप्तान ने, केवल 1 रन मिला। स्कोर बढ़ता हुआ 36। श्रीजीत जी गेंद लेकर तैयार होंगे, गेंद करेंगे रेनॉय को, उठाया इस गेंद को, वाइड इज लॉन्ग ऑन पर। Bravo, Bravo, DJ, Bravo. Don't forget Michael Jordan, your mama a champion.